मित्रांनो, स्वागत सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे किशा काकाच किचन. महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्ये सणांच्या वेळी केल्या जाणाऱ्या पाककृतींना किंवा पदार्थांना अतिशय महत्व आहे. आणि पावसाळ्याच्या वेळी सणावारांची सुरुवात होती. पहिला सण कुठला येतो? पहिला सण येतो बेंद्राचा. आणि या बेंद्राच्या सणाला एक खास पदार्थ पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा कोल्हापूर, सातारा, सांगली या भागामध्ये केला जातो. त्याला म्हटलं जातं खडगुळे किंवा कडबोळे. अतिशय चवीला उत्तम असणारा हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतो आणि अतिशय पारंपरिक पदार्थ आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडला तर आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही चांगली रेसिपी शेअर करायची आहे. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे. चला तर मग करूया ही अतिशय चविष्ट आणि पारंपरिक असलेली खडबोळ्याची रेसिपी. बेंद्रासाठी केल्या जाणाऱ्या ह्या पारंपरिक कडबोळ्यांसाठी, ज्याला आम्ही खडुगळं म्हणतो, त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊ. इथं मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून. आता मी इथं कपाचं माप घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर कप नसेल तर तुमच्याकडे असलेलं कोणतंही एखादं भांडं तुम्ही सेट करू शकता. आणि हे जे माप मी सांगतोय त्याच मापानं आपण आपले इतर माप घ्यायचे आहेत. म्हणजे 1 कपासाठी मी इथं पाव कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी जर तुम्ही घेणार असाल तर पाव वाटी डाळीचं पीठ घ्या. आणि त्याच्यासाठीच आपण गूळ घेतलेला आहे पाऊण कप. वाटीने घेणार असाल तर पाऊण वाटी गूळ घेण्याला हरकत नाही. आता गुळाचं प्रमाण सुद्धा तुमच्या गोडीच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला एक चिमूटभर मीठ लागेल. गोडासाठी आपण थोडंसं मीठ टाकतो, त्यामुळं चिमूटभर मीठ लागेल. आणि चवीनुसार 2 वेलदोड्यांची इथं पावडर करून घेतलेली आहे. आता या सगळ्या साहित्याचा वापर करून आपण आपल्या ह्याचे कडबोळे किंवा खडुगळे करणार आहोत. आता आपण सर्वप्रथम हा आपला जो गूळ घेतलेला आहे त्या गुळामध्ये थोडंसं पाणी घालून, पाणी जास्त घालू नका, पाणी अगदी थोडंसं घालून, इथं मी पाव कप पाणी घेतलेलं आहे. तुम्ही वाटीच्या मापाने घेणार असाल तर पाव वाटी पाणी घ्या. आणि चमच्यानं हा गूळ जो आहे तो सगळा त्या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. हा सगळा गूळ आपला विरघळलेला आहे. इथं मी रूम टेम्परेचरचं पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला जर गडबड असेल तर गरम पाणी घ्यायला हरकत नाही. हा विरघळलेलं गुळाचं जे पाणी आहे ते आपण बाजूला ठेवणार आहोत. आता आपण कडबोळ्यांसाठी पीठ तयार करून घेऊ. त्यासाठी हे आपलं गव्हाचं जे पीठ आहे ते आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये हे डाळीचं पीठ जे आहे पाव कप ते घालून घेणार आहोत. त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालून घेणार आहोत. आणि हे सगळं एकत्र मिसळून घ्यायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये आपण 2 वेलदोड्याची जी पावडर घेतली होती ती घालून घेणार आहोत. आणि ते सुद्धा याच्याबरोबर पिठाबरोबर व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आता हे आपण पीठ मळून घ्यायचं आहे. हे आपले कडबोळे खुसखुशीत होण्यासाठी आपण याच्यामध्ये 1-2 चमचे गरम तेल घालून घेणार आहोत. तेल गरम असल्यामुळं पहिल्यांदा हे सगळं चमच्याने मिसळून घ्या. आणि नंतर या गोष्टी सगळ्या आपण एकत्र मिसळून घेणार आहोत. या पिठामध्ये लागेल तसं गुळाचं पाणी घालून आपण हे व्यवस्थित मिसळून घेणार आहोत, सगळं गुळाचं पाणी याच्यामध्ये. आणि पीठ मळून घेणार आहोत त्या वापर करून. जसं लागेल तसं यातलं पाणी घ्यायचं आहे थोडं थोडं. आणि हे पीठ आपण घट्ट मळून घ्यायचं आहे. लागेल तसंच गुळाचं पाणी घ्या. हे पाणी जर जास्त झालं तर तुमचं पीठ पातळ होऊ शकतं. त्यामुळं लागेल तेवढं पाणी घेऊनच हे पीठ मळा. जर समजा तुमचं पीठ पातळ झालं तर त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ वरून घालून त्याची कन्सिस्टन्सी जी आहे, घट्टपणा जो आहे तो आपल्याला ऍडजस्ट करावा लागतो. त्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ लागेल तसं त्याच्यात घाला. पण गव्हाचं पीठ घातल्यानंतर कदाचित गोडी त्याची कमी होण्याची शक्यता असते. पहिल्यांदा जरी तुम्हाला हे पीठ जरा घट्ट वाटलं तरी जसं जसं तुम्ही मळत जाता तसं पीठ मऊ होत जातं. आता हा आपला गोळा तयार झालेला आहे. हातावर थोडंसं तेल घेऊन या गोळ्याला सगळं तेल लावून हा गोळा आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहोत. आपल्याला हे पीठ झाकून ठेवून अर्धा तास झालेला आहे. आपण आता या पिठाचे छोट्या लिंबा एवढ्या आकाराचे गोळी करून घेणार आहोत. हे आपले गोळे करून झालेले आहेत.
आता या गोळ्यांना या पद्धतीनं एक छोटा सिलेंडर शेप द्यायचा आहे किंवा लंबगोलाकार आकारामध्ये त्याला आकार द्यायचा आहे आणि हे गोळे जे आहेत ते आपण हाताने केलं तसं तरी चालेल किंवा या पद्धतीनं एखाद्या पाटावर किंवा कुठल्या तरी प्लेन सरफेसवर ठेवून या पद्धतीनं आपल्याला त्याला आकार द्यायचा आहे आणि याला या पद्धतीनं आणि त्याचा कडा जी एका बाजूची आहे ती या पद्धतीने चिकटवून घ्या, म्हणजे तुमची कडबोळी जी आहे ती सुटणार नाही तेलामध्ये. या पद्धतीने आपल्या सगळ्या कडबोळी आपण तयार करून घेणार आहोत. बेंद्राच्या काळामध्ये या आवर्जून केल्या जातात बेंद्राच्या दिवशी आणि घरात जे बैल पूजले जातात त्या बैलांच्या छोट्या बैलांच्या शिंगांमध्ये या कडबोळे किंवा खडुगडे हे त्याच्यामध्ये घातले जातात. शिंगांमध्ये घातल्या जाणाऱ्या ज्या कडबोळे असतील त्याच्यामध्ये थोडासा गॅप ठेवावा लागतो मधल्या भागामध्ये, म्हणजे आपल्याला ते शिंगामध्ये अडकवता येत. अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या कडबोळे तयार करून घेऊ. अशा तऱ्हेनं आपले हे सगळे कडबोळे जे आहेत किंवा खडुगडे जे आहेत त्याला आकार देऊन झालेला आहे. आता आपण हे मंद ते मध्यम आचेवर तेलामध्ये व्यवस्थित तळून घेणार आहोत. आतपर्यंत तळले गेले पाहिजेत. आता आपण आपलं तेल जे आहे ते मध्यम आचेवर गरम केलं आहे. हे तुमच्या भांड्याच्या क्षमतेनुसार जेवढ्या बसतील तेवढ्या हे कडबोळे घालून तळून घ्यायचे आहेत. आपण हे कडबोळे सगळे जे आहेत ते मध्यम आचेवरच तळून घ्या. मोठ्या आचेवर जर तळलेत तर ते करपण्याची शक्यता असते बाहेरून आणि आतून कच्चे राहण्याची शक्यता असते. त्यामुळं मध्यम आचेवरच हे सगळे कडबोळे जे आहेत ते तळून घ्या. त्याला असा सुंदर ब्राऊन रंग यायला पाहिजे. या पद्धतीनं हे कडबोळे सगळे जे आहेत ते ब्राऊन रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपण आणि हे आपण काढून घेणार आहोत. याच पद्धतीनं राहिलेले सगळे कडबोळे आपण तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. अशा तऱ्हेने मित्रांनो हे आपले खडगोळे किंवा कडबोळे तयार झालेले आहेत. बेंद्राच्या सणाला याचा नैवेद्य केला जातो. ही रेसिपी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर या रेसिपीला आपला एक लाईक द्यायचा आहे आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.